नमस्कार. DMARE 2025चा रिझल्ट तर आलाय, पण तो सोबत खूप सारं कन्फ्युजन पण घेऊन आलाय. चला, या सगळ्या गोंधळातून मार्ग काढूया आणि प्रत्येक गोष्ट सोपी करून समजावून घेऊया. तर 5 डिसेंबर 2025ला DMERचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासून अनेक उमेदवार गोंधळात आहेत की नक्की काय झालंय, काही निकाल आले, काही आलेच नाहीत. पण काळजी करू नका, आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, काही निकाल लागले आहेत आणि काही का नाही लागले? हे असं टप्प्याटप्प्याने का होतंय? यामागे खूप महत्वाचं कारण आहे आणि तेच आपण आधी समजून घेणार आहोत. हे बघा, सध्याची परिस्थिती अगदी सरळ आहे. एकूण 17 कॅडर्सपैकी 14 कॅडर्सचे निकाल जाहीर झालेत, पण 3 महत्वाचे कॅडर्स आहेत ज्यांचे निकाल अजूनही पेंडिंग आहेत. आणि हे 3 पेंडिंग असलेले कॅडर्स कुठले आहेत? तर ते आहेत समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ. हो, ही तीच पदं आहेत ज्यांची खूप लोक आतुरतेने वाट बघतायत. मग या सगळ्या विलंबाचं नेमकं कारण काय आहे? उत्तर फक्त एका शब्दात आहे: नॉर्मलायझेशन. आता हे नॉर्मलायझेशन काय आहे आणि ते इतकं गरजेचं काय आहे? चला बघूया. नॉर्मलायझेशन म्हणजे काय? बघा, खूप सोपं आहे. जेव्हा एखादी परीक्षा अनेक शिफ्ट्समध्ये होते, तेव्हा साहजिकच प्रत्येक शिफ्टचा पेपर सारखाच अवघड किंवा सोपा नसतो. मग ज्यांना सोपा पेपर आला त्यांना फायदा आणि ज्यांना अवघड आला त्यांचं नुकसान नाही. असं होऊ नये म्हणूनच नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया वापरली जाते. सगळ्यांच्या गुणांना एका लेव्हलवर आणलं जातं, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. ही एक फेअर प्रोसेस आहे. आणि आत्ता तुम्हाला कळलं असेल की त्या 14 कॅडर्सचे निकाल का आले. कारण त्यांची परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये झाली होती. त्यामुळे तिथे नॉर्मलायझेशनची गरजच नव्हती आणि निकाल थेट जाहीर झाला. पण उरलेल्या 3 पदांची परीक्षा अनेक शिफ्ट्समध्ये झाली. त्यामुळे तिथे नॉर्मलायझेशन करणं बंधनकारक आहे आणि म्हणूनच त्यांचे निकाल थांबले आहेत. आणि हे आकडे बघा, तुम्हाला अजून स्पष्ट होईल. फार्मासिस्ट पदासाठी परीक्षा किती शिफ्टमध्ये झाली असेल? तब्बल 15 वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये. समाजसेवा अध्यक्ष पदासाठी 3 शिफ्ट्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी 2. आता एवढ्या शिफ्ट्स असतील तर नॉर्मलायझेशन तर करावंच लागेल ना, बरोबर ना? ओके, तर आता कारण आपल्या सगळ्यांना कळालंय, पण आता पुढे काय? म्हणजे या रॉ मार्क्सपासून ते थेट जॉईनिंग लेटर हातात येईपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे? चला, पुढचे टप्पे बघूया. तर हा आहे आपला रोडमॅप. स्टेप नंबर 1, रॉ मार्क लिस्ट, जी आता 14 कॅडर्ससाठी आलेलीच आहे. यानंतर येईल स्टेप नंबर 2, फायनल मेरिट लिस्ट. त्यानंतर तिसरी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि मग फायनली चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, जॉईनिंग लेटर. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट, ज्यांचे निकाल त्या 14 कॅडर्समध्ये लागले आहेत त्यांनी हे लक्षात घ्या. ही जी लिस्ट आली आहे त्यातले मार्क्स हे फायनल आहेत. ते आता वाढणार किंवा कमी होणार नाहीत, सो त्या बाबतीत एकदम निश्चिंत राहू शकता. बरं, आता मेरिट लिस्टची वाट पाहत बसायची काय गरज आहे? त्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक आहे, ज्याने तुम्ही तुमचा अंदाजे रँक आत्ताच्या आत्ता चेक करू शकता. हो, खरंच. ऑफिशियल मेरिट लिस्टची वाट न बघता स्पर्धेत नक्की कुठे आहात याचा अंदाज आत्ताच येऊ शकतो. म्हणजे उगाच टेन्शन कमी होईल आणि पुढे काय करायचं याची एक दिशा मिळेल. तर काय करायचंय? एकदम सोपं आहे. तुमच्या कम्प्युटरवर PDF टू एक्सेल कन्व्हर्टर शोधा. मग तुमच्या कॅडरची जी रिझल्ट्स PDF फाईल आहे ती अपलोड करा. ती एक्सेलमध्ये कन्व्हर्ट झाली की डाउनलोड करा. आणि मग त्या एक्सेल फाईलमध्ये मार्कांच्या कॉलमवर फक्त सॉर्ट किंवा फिल्टर वापरा. याने काय होईल? सगळे मार्क्स उतरत्या क्रमाने लागतील, हायेस्ट ते लोएस्ट. आणि मग तुम्ही बघू शकता की तुमच्यापेक्षा जास्त मार्क्सवाले किती लोक आहेत. म्हणजे तुमचा अंदाजे रँक किती आहे हे तुम्हाला लगेच कळून जाईल. म्हणून या सगळ्याचा अर्थ एकच आहे: भरती प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे, ती थांबलेली नाहीये. हे जे निकाल टप्प्याटप्प्यानं लागत आहेत ती काही अडचण नाहीये, तर तो त्या प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. तर मग आता तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेत का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही पुढच्या स्टेजसाठी तयार आहात ना?